निमित्ताने रंगांची उधळण करत रंगांचे सामने हे येवल्याच्या रंगोत्सवाचे वैशिष्ट्य। दिवसभर चौकाचौकात रंग खेळून झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेनंतर टिळक मैदानात व डीजे रोडवर ट्रॅक्टर व रंगाचे ड्रम भरून दोन्ही बाजूने येवलेकर एकमेकांच्या अंगावर रंग फेकत रंगाचे सामने खेळत असून हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा घरांवर नागरिक एकच गर्दी करून आणि स्वतःही रंगात रंगून जाताना दिसत आहे। केवळ येवल्यातूनच नाही तर बाहेर गावाहून देखील नागरिक रंगोत्सव बघण्यासाठी दाखल झाले होते। येवला शहर हे ताठतोंपेचं जन्मगाव आणि त्या गावामध्ये इतिहासामध्ये जन्म असलेलं जे रघुजी बाबांचे गाव, या ठिकाणी आम्ही येवले शहराच्या वतीनं अनेक जे उत्सव साजरे होतात त्यामध्ये एक रंगपंचमी आहे। बाहेर गावाहून सुद्धा पाहुणे लोक येऊन या ठिकाणी रंगपंचमीचा उत्सवाचा आनंद घेत असतात। कालांतराने हा उत्सव भविष्य काळात सुद्धा असाच चालू राहावा अशी आम्ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो। प्रेम, उत्साह, आनंद याचं प्रतीक म्हणजे रंगपंचमी। रंगपंचमी भारतात सर्वकडे साजरी केली जाते, पण येवल्यामध्ये जी रंगपंचमी साजरी केली जाते ती अनोखी असते। अशी रंगपंचमी जी इतरत्र कुठेही साजरी होईल असं वाटत नाही। इथे 50-60 ट्रॅक्टर एका दिशेने, त्याच्या विरुद्ध दिशेने 50-60 ट्रॅक्टर येऊन एकमेकाच्या अंगावर रंग जे फेकतात ते दृश्य काही पाहण्यासारखं असते। ही प्रथा आमच्याकडे जवळजवळ 200-250 वर्षापासूनची जी प्रथा चालू आहे ती आजही आमच्या तरुणांनी टिकून ठेवलेली। हा आनंद, हा उत्साह आणि प्रेम इतरत्र कुठेच दिसत नाही। आणि हा उत्साह इतका असतो की वर्षभर याच्यातून जो काही प्रेरणा मिळते ती वर्षभर टिकते आणि कुठेही बोट लागता, कुठेही काही न होता भाणामारी होते ही रंगपंचमी होते। एक रंगपंचमीचा सामना टिळक मैदान होतो आणि दुसरा सामना डीजे रोड होतो। दोन्हीकडे शांत चित्ताने चालतात। रंगपंचमीच्या सर्वांना अधिक शुभेच्छा।